इचलकरंजीत मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरातील महादेव मंदिर येथे माननीय श्री संजय तेलनाडे फाउंडेशन आणि अलायन्स हॉस्पिटल प्राय लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले। 2 दिवस चाललेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। हृदयरोग, मूत्ररोग, नेत्ररोग तसेच व्हेरिकोज वेन्स यांसारख्या आजारांची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली। या शिबिरामध्ये गरजूंना ECG व रक्त तपासणी मोफत करण्यात आली। नमस्कार, गेले 2 दिवस झाले संजय तेलनाडे फाउंडेशन व अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने गावभागमध्ये आपण 2 दिवस कॅम्प राबवत आहोत। या कॅम्पमध्ये 500हून अधिक लोकांनी सहभाग घेतला व त्याचा बेनिफिट पण घेतलेला आहे। मूत्ररोग, नेत्ररोग, हृदयरोग व व्हेरिकोज वेन्स या 4 डिपार्टमेंटच्या अंडर आपण पेशंट इथे चेक केले आहेत। याच्या अंडर जे पेशंटची सर्जरी निघालेली आहे यांचे पूर्ण ट्रीटमेंट अलायन्स हॉस्पिटलमध्ये मोफतरित्या पुढील केली जाईल। नमस्कार, मी अनुप पाऊसू सिद्धनाळे, सदस्य संजय तेलनाडे फाउंडेशन। काल दिनांक 21 पासून संजय तेलनाडे फाउंडेशन व अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर इथं आयोजन केलेलं आहे महादेव मंदिरमध्ये गावभाग। आणि ह्या शिबिरामध्ये कालपासून 200 ते 250 रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे। आज गावभाग परिसरातील असू दे किंवा ग्रामीण आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांना, सर्वसामान्य लोकांना व गरीब लोकांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन नेत्ररोगाच्या संबंधित असतील, हाडाचे विकाराच्या संबंधित असतील, व्हेरिकोज वेन्स, हृदयरोगच्या संबंधित असतील, जर ते तपासणी जर करायचे असतील तर ते गरीब लोकांना, सर्वसामान्य लोकांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन परवडत नाही। त्यासाठी आज संजय तेलनाडे साहेबांनी, स्मिता तेलनाडे वहिनी व सुनील तेलनाडे साहेबांनी आपल्या फाउंडेशनच्या मार्फत इथं मोफत तपासणी शिबिर आयोजन केलेलं आहे आणि याचा लाभ सर्वसामान्य लोकांना इथं चांगल्या पद्धतीने झालेला आहे। आज शेवटचा दिवस आहे, जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती। आणि इथून पुढे स्वरागिणी फाउंडेशन आणि संजय तेलनाडे फाउंडेशनच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम, सामाजिक उपक्रम आपण राबवणार आहोत आणि याचा सर्वसामान्य लोकांनी लाभ घ्यावा एवढी विनंती करतो। नमस्कार, मी सौ स्वाती अनुप सिद्धनाळे, संजय तेलनाडे फाउंडेशन मार्फत जे आता आरोग्य शिबिर घेत आहे, तर तेलनाडे फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते असू देत, तेलनाडे परिवार असू दे, सिद्धनाळे परिवार असू देत, समाजातल्या आणि भागातल्या गरजू लोकांच्यासाठी ते सदैव नेहमी तत्पर असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून हे आरोग्य शिबिरास ठेवण्यात आलेलं आहे। तर सामान्य लोकांच्या किमतीच्या बाहेर किंवा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जे काही आजार असतील त्याची तपासणी सध्या इथं केली जाते। मग त्यामध्ये व्हेरिकोज वेन्स असू देत किंवा कुठलेही युरिनशी रिलेटेड आजार असू देत, या सगळे आजार सामान्य लोकांना परवडणाऱ्याच्या बाहेर असल्यामुळं हे शिबिर स्वतः तेलनाडे फाउंडेशनने आयोजित केलेलं आहे। आणि समाजाच्या कुठल्याही कार्यात तेलनाडे फाउंडेशन असंच सतत तत्पर असतं आणि त्यांच्या या कामाला नेहमी लोक भागातली प्रतिसाद देत असतात। त्या प्रतिसादानुसार आज जवळपास आतापर्यंत 500 लोकांनी या आमच्या शिबिराला प्रतिसाद दिलेला आहे आणि असंच त्या समाजाचं आणि त्या लोकांचं प्रेम आमच्या सोबत राहू दे आणि त्यांच्या या प्रेमापोटी आम्ही आणखी पुढे कार्य करत राहू आणि त्यांच्या कार्यास आम्ही म्हणजे त्यांच्या कुठल्याही अपेक्षेस आम्ही पात्र राहू। शिबिरादरम्यान अनेक रुग्णांची प्राथमिक तपासणी करून पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले। काही रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची शिफारसही करण्यात आली। शिबिराचे आयोजन महादेव मंदिर गावभाग येथे करण्यात आले होते। शनिवार आणि रविवारी पार पडलेल्या या उपक्रमामुळे इचलकरंजी शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामुळे अनेक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली असून हा उपक्रम यशस्वी ठरला आहे। मँचेस्टर टाइम्स, इचलकरंजी।